So, good morning, all of you. We are starting the fourth chapter, that is the skeleton system of HEP. ठीक आहे, याचा आपण एक लास्ट पॉइंट पाहत आहोत, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ जॉइंट. क्लासिफिकेशन ऑफ जॉइंट्स आपण पाहत आहोत, बरोबर. क्लासिफिकेशन ऑफ जॉइंट्स मध्ये आपल्याला माहिती आहे का बोन्स म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय बोन, बरोबर. बोन बद्दल आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे का व्हॉट इज मीन बाय आर्टिक्युलेशन. बोन म्हणजे काय, इट इज द हार्डेस्ट कनेक्टिव्ह टिश्यू, बरोबर. चल, त्याच्यानंतर आर्टिक्युलेशन. आर्टिक्युलेशन म्हणजे काय, तर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त बोन्स एकदा युनाइट होतात, ठीक आहे, जुडतात, त्याला काय म्हणतो आपण, आर्टिक्युलेशन. जसे आपले स्कलचे बोन्स असतात ना, फ्रंटल बोन, पॅराटल लोब, तसे. आणि जॉइंट्स म्हणजे काय, दोन पेक्षा जास्त बोन एका जागी जुडतात, ठीक आहे, एका जागी येतात, त्याला काय म्हणतो आपण, जॉइंट्स, बरोबर. चालू, त्याच्यानंतर आपण पाहूयात क्लासिफिकेशन ऑफ जॉइंट्स. राईट डाऊन क्लासिफिकेशन ऑफ जॉइंट्स. व्हिडिओ सगळ्यांनी ऑन करून ठेवायचा आहे, सगळ्या स्टुडंट्सनी, आणि ऑडिओ म्यूट करून ठेवायचा आहे. व्हिडिओ का बरं ऑन करायला होता आपण, कारण स्टुडंट प्रेझेंट आहे का नाही ते बघण्यासाठी, ठीक है. तो आपल्याला माहिती आहे का, सभी को पता है या क्लासिफिकेशन ऑफ जॉइंट तीन प्रकारचे जॉइंट्स असतात. एक असतो फायबरस किंवा फिक्स जॉइंट, बरोबर. दुसरा आहे कार्टिलेजेस स्लाइटली मुव्हेबल जॉइंट, आणि थर्ड आहे सायनोव्हियल. म्हणजे साइनोवियल म्हणजे काय, तो फ्रीली मूवेबल जॉइंट, बराबर, ठीक है. तो तीन प्रकार के जॉइंट्स होते हैं. तो सबसे पहले हम देखेंगे फाइब्रस और फिक्स जॉइंट. राइट डाउन फाइब्रस और फिक्स जॉइंट हे आपण पाहणार आहोत. फायब्रस किंवा फिक्स जॉइंट. आता फिक्स जॉइंट म्हणजे काय, ते कधी पण मूवमेंट करत नाही, स्लाइटली पण मूवमेंट करत नहीं, किंवा फ्रीली पण मूवमेंट करत नहीं. तो इसके एग्जाम्पल्स कौन से मैंने उसके स्ट्रक्चर्स के बारे में हम कभी डिस्कस करें उसके बारे में. तो स्ट्रक्चर इस तरह से होता है, क्या उसके बोन्स एक दूसरे पर फिक्स होते, कभी वो मूवमेंट करते नहीं है, बराबर, ठीक है. तो उसके एग्जाम्पल्स कौन से हैं, मैंने आपको बताया है स्क्रीन पर. कौन से, एक है जॉइंट्स बिटवीन बोन्स ऑफ द स्कल, ये एक एग्जाम्पल है उसका, लिख लो. जॉइंट्स बिटवीन बोन्स ऑफ द स्कल. त्याच्यानंतर जॉइंट्स बिटवीन टीथ, जॉइंट्स बिटवीन टीथ, जॉइंट्स बिटवीन टीथ, आणि जॉइंट्स बिटवीन मॅक्झिला अँड मॅन्डिबल. जॉइंट्स बिटवीन मैक्सिला एंड मैंडिबल, ये क्या हो गए, दीज आर द एग्जांपल्स ऑफ द फाइब्रस किंवा फिक्स जॉइंट्स. और आपको नीचे स्क्रीन पर दिख रहा है, स्क्रीन पर मैं आपको बता सकता हूँ, ये हम देख सकते हैं क्या, स्क्रीन पर इस तरह का जो है मैंने स्ट्रक्चर निकाला है. तो ये दो टाइप के जो सिलेंड्रिकल शेप दिख रहा है आपको, ठीक है, हे काय झाले, बोन्स आहे, हे दोन प्रकारचे बोन्स आहे, आणि मध्ये जो जॉइंट फॉर्म झालेला आहे, मध्ये जे आहे ते एक फायब्रस जॉइंट तिथे फॉर्म झालेला आहे, कळलं, ठीक आहे. चलो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर सेकंड पाहू आपण बी, कार्टिलेजिनियस और स्लाइटली मूवेबल जॉइंट. कार्टिलेजिनियस और स्लाइटली मूवेबल जॉइंट एग्जाम मध्ये याचा क्वेश्चन येतो. कार्टिलेजिनियस और स्लाइटली मूवेबल जॉइंट, ठीक है. तो उसका एग्जाम्पल स्लाइटली मूवेबल जॉइंट मीन्स व्हाट, थोड़ा सा उसमें मूवमेंट होती है, जैसे फिक्स जॉइंट में मूवमेंट होती है क्या, नहीं होती है, पण याच्यामध्ये मूवमेंट होते, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला मूवमेंट दिसेल. तर ही मूवमेंट कशामध्ये दिसेल, स्लाइटली मूवेबल जॉइंट कोणकोणते एक्झाम्पल्स आहे, एक आहे पेल्विक गर्डल, त्याच्यामध्ये थोडीशी मूवमेंट होते है ना, आपण जेव्हा चालतो किंवा मूवमेंट करतो, वॉक करतो, तेव्हा काय होते, याच्यामध्ये स्लाइटली मूवमेंट होते, बराबर, पेल्विक गर्डल मध्ये.
त्याच्यानंतर आहे वर्टिब्रा. तर वर्टिब्राचं आपण पाहू शकतो. वर्टिब्राज आपण पाहू शकतो का वर्टिब्राज मध्ये आपल्याला माहितीये का, मी प्रॅक्टिकल मध्ये पण दाखवलेलं आहे स्टुडंटला का वर्टिब्राज मध्ये सगळे बोन्स एक फिक्स असतात का, एकच बोन असतं का वर्टिबल कॉलम? नाही, खूप सारे 31 बोन्स म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 26 बोन्स असतात. बरोबर, ते 26 बोन्स मुवमेंट करत असतात, स्लाइटली मुवमेंट त्यांची होत असते. बरोबर, ठीक आहे. तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कार्टिलेजिनियस किंवा स्लाइटली मुवेबल जॉइंट. याचं स्ट्रक्चर पण काढत चला. जैसे मैं एग्जाम्पल संगितलं, मैंने इसका स्ट्रक्चर जिस तरह से निकाला है, जैसे मैंने आपको बताया, ये जो दिख रहा है आपको, ये जो है, ठीक है, ये जो है, ये है बॉडी ऑफ वर्टिब्रा. आणि हा जो पार्ट दिसतोय तो हा झाला लिगामेंट, आणि मध्ये जो गॅप पडलेला आहे त्याला म्हणतो आपण इंटर वर्टिबल डिस्क. ठीक आहे, दिस इज एक्झाम्पल्स ऑफ द स्लाइटली मुवेबल जॉइंट. स्ट्रक्चर पण काढत चला, बाकीचे स्टुडंट पण लिहत चला. तर जो व्हिडिओ आहे हा रेकॉर्डेड होत आहे, आणि याचा व्हिडिओ मग नंतर मी ग्रुपवर सेंड करेन, म्हणजे मग जे स्टुडंटला रेंजचा प्रॉब्लेम आहे ते पण ते बघू शकतात. ठीक है सबने? ठीक है, अब ये हो गया कार्टिलेजिनियस किंवा स्लाइटली मूवेबल जॉइंट. उसके बाद देखेंगे थर्ड, साइनोवियल और फ्रीली मूवेबल जॉइंट. साइनोवियल और फ्रीली मूवेबल जॉइंट. फ्रीली मूवेबल म्हणजे काय, तर ते जसं फॉर एक्झाम्पल आपला हँड आहे, जसं शोल्डर बद्दल सांगितलं होतं मी, हिप बद्दल सांगितलं होतं है ना, तर फ्रीली मूवेबल आहे. कसे पण आपण मुवमेंट त्याची करू शकतो. जसे आपण रनिंग करत आहे किंवा हाताने काही काम करत आहे, तर ते का बरं शक्य आहे? बिकॉज ऑफ दिस साइनोवियल किंवा फ्रीली मूवेबल जॉइंट. बराबर. तो उसके 5 टाइप के इस तरह के जो आपको जॉइंट्स मिलेंगे साइनोवियल जॉइंट्स के. जैसे पहला है, लिहून तुम्ही 3 नंबर, साइनोवियल किंवा फ्रीली मूवेबल जॉइंट. त्याच्याबद्दल सगळ्यात पहिलं लिहू आपण बॉल अँड सॉकेट जॉइंट. सगळ्यात पहिला आहे बॉल अँड सॉकेट जॉइंट. बॉल अँड सॉकेट जॉइंट. बॉल अँड सॉकेट जॉइंट. आता बॉल अँड सॉकेट जॉइंटचं एक्झाम्पल काय आहे, मी दाखवलं तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये पण. ठीक आहे, तर शोल्डर अँड हिप जॉइंट. शोल्डर कुठे असतो, कहाँ पर होता है शोल्डर जॉइंट? आपका ह्युमरस. बरोबर, तुमचं जो ह्युमरस आहे, हँड आहे, ह्युमरस आणि तुमचा कॅपुला यांच्यामध्ये जो जॉइंट असणार आहे त्याला काय नाव आहे? शोल्डर किंवा हिप जॉइंट. बरोबर, ठीक आहे. मी अनम्यूट पण केलेल्या स्टुडंट्सला, तुम्ही जे विचारतो मी ते रिपीट पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, बॉल अँड सॉकेट जॉइंट आपण पाहिलं. त्याचे एक्झाम्पल्स काय आहे? शोल्डर अँड हिप जॉइंट. आता सेकंड आहे हिंग जॉइंट. सेकंड लिखो हिंग जॉइंट, HINGE, हिंग जॉइंट. आता हिंग जॉइंट म्हणजे काय? हिंग जॉइंटचं एक्झाम्पल, हिंग जॉइंट म्हणजे काय, तर काय असतं हे, तर मुवमेंट ऑफ वन प्लेस, एका जागी त्यांची मुवमेंट होते. बरोबर, ठीक आहे. तो उसका एग्जाम्पल्स क्या है? एल्बो जॉइंट आणि नी जॉइंट. एल्बो जॉइंट आणि नी जॉइंट. तर याचं एक्झाम्पल, एल्बो जॉइंट कुठे असणार आहे? तुमचा जो ह्युमरस आणि रेडिएशन आहे त्याच्यामध्ये एल्बो जॉइंट प्रेझेंट असतो. बरोबर, आणि नी जॉइंट कुठे प्रेझेंट असणार आहे? टीबीआय आणि रेडियस. नी जॉइंट नाही, कुठे प्रेझेंट असतो नी जॉइंट आपला?
आवाज येते. सर आवाज येत नाही सर तुमचा. आवाज नाही येते. ठीक आहे, आता आवाज येणार सगळ्यांना. ते नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे थोडस डिस्कनेक्ट झालं होतं. पण हिंग जॉईंट एक्झाम्पल एल्बो आणि नी जॉईंट. नी जॉईंट कुठे प्रेझेंट असतो? आपला जो फिमर होता और टिबिया फिबुला त्याच्यामध्ये नी जॉईंट प्रेझेंट असतो. जो पटेल असतो ना तिथे तिथे तो प्रेझेंट असणार आहे. बरोबर. उसके बाद है ग्लाइडिंग जॉइंट. दॅट अबाउट ग्लाइडिंग जॉइंट. त्याचा सगळ्यात चांगला एक्झाम्पल आपण पाहू. ग्लाइडिंग जॉइंट. आता ग्लाइडिंग जॉइंट याचं चांगलं एक्झाम्पल कोणतं आहे? जसं आपण स्टर्नम आणि क्लाविकल बद्दल पाहिला होता, बरोबर. स्टर्नम आणि क्लाविकल. तर स्टर्नो क्लाविक्युलर जॉइंट त्याचा एक एक्झाम्पल आहे. आणि ऍक्रो मायो क्लाविक्युलर जॉइंट. ठीक आहे, म्हणजे तुमचा ऍक्रिमियल जॉइंट पण आहे. ऍक्रोमियल जॉइंट म्हणजे तुमचा शोल्डर आणि तुमचा क्लाविकल यांचा जॉइंट, त्याला काय म्हणतो आपण? ऍक्रोमियल जॉइंट किंवा ऍक्रोमियो क्लाविक्युलर जॉइंट. ठीक आहे, हे दोन एक्झाम्पल्स क्लाविकलशी रिलेटेड आहे. म्हणजे ग्लायडिंग जॉइंट कधी पण आला तर क्लाविकल सोबत जे पण जॉइंट फॉर्म करतात त्याचं एक्झाम्पल आपण लिहू शकतो. उसके बाद है पायवट जॉइंट. पायवट जॉइंट याचे जे नोट्स आहे मी तुम्हाला शेअर करेल. शेअर तर आहेत तुमच्याकडे. याचे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला शेअर करणार आहे आज संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, म्हणजे सगळे प्रकारचे नोट्स तुम्हाला शेअर केले जातील. फक्त तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. पायवट जॉइंट. आता पायवट जॉइंटचे एक्झाम्पल्स काय आहे? क्या एक्झाम्पल्स है पायवट जॉइंट का? एंड डिस्टल रोटेटरी एक्शंस होती है पायवट जॉइंट में. ठीक है, बरोबर. इसमें क्या होती है? रोटेटरी एक्शंस होती है. एक एक्सिस पर ही एक रोटेटरी एक्शंस होंगे, जैसे प्रॉक्सिमल आणि डिस्टल रेडिओ अल्नार जॉइंट. जो रेडियस आणि अल्नार मध्ये जो जॉइंट असतो तो एक्झाम्पल आहे पायवट जॉइंटचा, बरोबर. अजून आहे ऍक्सिस आणि अटलस अँड ओडोनॉइड प्रोसेस ऑफ अटलस अँड ओडोनॉइड प्रोसेस ऑफ ऍक्सिस. हा एग्जाम्पल आहे पायवट जॉइंट. ठीक है, अब आपको पता है कि आप जो है आपका जो सर्वाइकल लोकेशन आहे, तर सर्वाइकल लोकेशन मध्ये तुम्हाला ऍक्सिस, ऍटलस आणि ऍक्सिस हे दोन बोन्स असतात तुमच्या वर्टिब्रल कॉलमचे. सगळ्यात पहिले बोन्स असतात आणि तुमची मानची जी मुवमेंट आहे ना ती का बरं होते? तुमच्या सर्वाइकलची मुवमेंट का बरं होते? बिकॉज ऑफ दिस ऍक्सिस. ठीक आहे, त्याची फ्रीली मुवमेंट होते इन वन ऍक्सिस. एकाच जागेवर तिथूनच ती मुवमेंट होणार. तर याचा हा दोन एक्झाम्पल्स आहे. एक आहे रेडिओ अल्नार जॉइंट आणि दुसरा आहे तुमचा जो ऍटलस आहे आणि ऍक्सिस आहे त्यांची जी मुवमेंट आहे ती याच्यामुळे शक्य आहे. उसके बाद है सॅडल जॉइंट. त्याच्यानंतर 5th नंबर सॅडल जॉइंट. त्याचं अजून एक वर्ड आहे कॉन्डा लाइट जॉइंट. CONDYLOID आणि सॅडल जॉइंट. तर हे दोन कशाचे? सॅन्युअल जॉइंटचे. ठीक आहे, तर सॅडल जॉइंटचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहे ते आपण पाहून घेऊ. तर तुमचा रिस्ट जॉइंट. रिस्ट जॉइंट कुठे असतो? कार्पल जे असतात ना तिथे तुमचा रिस्ट जॉइंट असतो, बरोबर. आणि टेम्पेरो मेंडिबुलर जॉइंट म्हणजे मॅक्सिला आणि मेंडिबल जिथे जोडलेले असतात, बरोबर. उसको बोलते हम टेम्पेरो मेंडिबुलर
म्हणजे जी जेवण करतो बोलत आहे, तर माझ्या मेंडिबलची मुवमेंट खबर होते बिकॉज ऑफ द टेम्पेरो मेंडिबुलर जॉइंट. कळलं? ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द जॉइंट्स बद्दल आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? किसी को कुछ प्रॉब्लम है क्या तो पूछो. किसी को कुछ प्रॉब्लम है इसमें? यस और नो? मी तुम्हाला अनम्यूट करत आहे सगळ्यांना. मी तो इसके बाद हम देखेंगे ते जॉइंट्स बद्दल तर पाहिले आपण, पण काही इम्पॉर्टंट जॉइंट्स आहे जे एक्झाम मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये विचारले जातात. ठीक आहे. डिस्क्रिप्शन मध्ये विचारले जातात, त्याच्याबद्दल क्वेश्चन्स पण विचारले जातात, त्याचे आन्सर तुम्हाला लिहायला लागतात. तो उसके बारे में हम आज देखेंगे. त्याच्या पहिले काही कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. जसं आपण आहे ना राईट साईडला तुम्हाला दिसतोय कन्सेप्ट त्याचे. ठीक आहे. तर कोणते कन्सेप्ट आहे? जसं फ्लेक्शन, हे कन्सेप्ट लिहित चला. ठीक है, ये कंसेप्ट लिखते जाओ. सगळ्यात पहला है फ्लेक्शन, बेंडिंग फॉरवर्ड. उसके बाद है एक्सटेंशन, बेंडिंग बैकवर्ड. तो ये बोन का जो तो लोकेशंस बता रहा है और इसके बारे में जो तो हम ये कंसेप्ट है और ये हम यूज करेंगे आगे चल के. अबडक्शन म्हणजे अवे फ्रॉम मिड लाइन ऑफ द बॉडी. अडक्शन म्हणजे मूवमेंट टुवर्ड्स द मिड लाइन ऑफ द बॉडी. उसके बाद रोटेशन, रोटेशन म्हणजे राउंड लॉन्ग एक्सिस ऑफ बोन, राउंड लॉन्ग एक्सिस ऑफ बोन. उसके बाद है प्रोनेशन. प्रोनेशन मीन्स टर्निंग palm of hand down, turning palm of hand down. ठीक आहे. अजून लिहा त्याच्यामध्ये सर्कमडक्शन. आता हे कॉम्बिनेशन आहे. सर्कमडक्शन म्हणजे काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ एफ म्हणजे फ्लेक्शन, हा, कॉमा ई म्हणजे एक्सटेंशन आणि कॉमा ए म्हणजे एबीडी म्हणजे अबडक्शन आणि ए डबल डी म्हणजे ऍडक्शन. ठीक आहे. हे सर्कमडक्शनचे एक्झाम्पल्स आहे, म्हणजे सर्कमडक्शनचं मिनिंग आहे. इन्व्हर्जन, त्याचं लिहून घ्या. टर्निंग सोल ऑफ फूट इनवर्ड, टर्निंग सोल ऑफ फूट इनवर्ड. जर कोणाला दिसत नसेल किंवा मग कोणी म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला, तर मी तुम्हाला याची स्क्रीन पाठवणार आहे त्या प्रॉब्लेम. ठीक आहे. इन्व्हर्जन म्हणजे टर्निंग सोल ऑफ फूट इनवर्ड आणि एवर्जन म्हणजे टर्निंग सोल ऑफ फूट आउटवर्ड. बराबर. ठीक है. तो ये कुछ कंसेप्ट है जो हम कंसेप्ट है कशाचे? मोमेंट ऑफ द जॉइंट. हे सगळे जॉइंटचे मोमेंट्स आहे आणि याचे कंसेप्ट आहे ते आपण हे पुढे यूज करणार आहे. तर जॉइंट्स मध्ये सगळ्यात जास्त जे एक्झाम्पल्स विचारले जातात ते सायनोव्हेल जॉइंट किंवा फ्रीली मुव्हेबल जॉइंट बद्दलच जास्त विचारले जातात. कशाबद्दल विचारले जातात? तुमच्या
सायनोव्हियल जॉईंट किंवा फ्रीली मूवेबल जॉइंट बद्दलच जास्त क्वेश्चन विचारले जातात, बराबर, क्योंकि उनका वर्किंग भी ज्यादा होता है. तो सगळ्यात पहले लिखो शोल्डर जॉइंट. सबसे पहले लिखो शोल्डर जॉइंट. शोल्डर जॉइंट. आता शोल्डर जॉइंट कशामध्ये येतो? 3 प्रकारचे जॉइंट सांगितले मी, फायब्रस, कार्टिलेजेस किंवा तुमचा सायनोव्हियल. कशामध्ये येतो तो? शोल्डर जॉइंट. मी अनम्यूट केलेलं आहे सगळ्यांना. किसमें आता है? बॉल एंड सॉकेट जॉइंट मध्ये येतो ना तुमचा, बराबर, फ्रीली मूवेबल जॉइंट में आता है. यानी उसका जो मेन टाइप है वो क्या है? एक मिनट म्यूट करावं लागेल मला सगळ्यांना. ठीक आहे. त्याचा मेन टाइप आहे सायनोव्हियल, बराबर. मेन टाइप लिहा त्याच्या खाली सायनोव्हियल. त्याचा सब टाइप लिहा. त्याचा सब टाइप काय येणार? बॉल अँड सॉकेट जॉइंट. बॉल अँड सॉकेट जॉइंट. आणि हे कुठे प्रेझेंट असतो? त्याची लोकेशन कहाँ पर होता है ये शोल्डर जॉइंट? हा प्रेझेंट असतो हेड ऑफ ह्युमरस. हेड ऑफ ह्युमरस एंड स्कैपुला. एंड स्कैपुला किंवा शोल्डर. यहां पर प्रेजेंट होता है आपका शोल्डर जॉइंट, बराबर. ठीक है. उसके बाद आता त्याला मोमेंट पॉसिबल, कोणकोणते मोमेंट त्याच्यामध्ये पॉसिबल्स होतात, जैसे आपण कन्सेप्ट लिहिले ना वरती, तो कौन कौन से मोमेंट इसमें पॉसिबल्स होते हैं. तो उसके एग्जाम कौन कौन से है? एक है फ्लेक्शन. एक है फ्लेक्शन. दूसरा है एक्सटेंशन. तीसरा है अडक्शन. चौथा है अबडक्शन. त्याच्यानंतर आहे रोटेशन आणि सर्कमडक्शन. आणि सर्कमडक्शन. तर हे काय झाले? दीज आर द मोमेंट ऑफ द शोल्डर जॉइंट. मोमेंट ऑफ द शोल्डर जॉइंट. ठीक है. ये आपके शोल्डर जॉइंट्स के बारे में आपको डिटेल्स में मैंने आपको बता दिया. ठीक है. तो दिस वाला बड्डा शोल्डर जॉइंट. अब उसके बाद में लिखो एल्बो जॉइंट. अब बाद में लिखो एल्बो जॉइंट. आता लिहा एल्बो जॉइंट. आता एल्बो जॉइंट कुठे प्रेझेंट असणार आहे तुम्हाला माहिती आहे? ह्युमेरस आणि रेडियस अल्नामध्ये तो प्रेझेंट असतो. तर सगळ्यात पहिले लिहा मेन टाइप. मेन टाइप कशाचे रिलेटेड आहे? एल्बो जॉइंट सायनोव्हियल जॉइंट बद्दल रिलेटेड आहे. सायनोव्हियल जॉइंट. आणि त्याचा सब टाइप हिंग जॉइंट. त्याचा सब टाइप आपण पाहू शकतो हिंग जॉइंट आपल्याला दिसत आहे. टाइप हिंग जॉइंट. ठीक है. उसके बाद ये कहां पर प्रेजेंट होता है? लोकेशन याची कुठे प्रेजेंट असणार आहे? हा बिटवीन द ह्युमरस and radius ulna. Between the humerus and radius ulna याच्यामध्ये तो प्रेझेंट असणार आहे, बराबर. ठीक. तर रेडियस अल्ना आणि ह्युमरस मध्ये तो जॉइंट प्रेझेंट असणार आहे. उसके बाद त्याची मोमेंट कोणती पॉसिबल होते ती लिहा खाली. मोमेंट पॉसिबल. तर कोणती कोणती मोमेंट्स होते? एक असते फ्लेक्शन आणि दुसरे असते एक्सटेंशन. एक असते फ्लेक्शन आणि दुसरी
एक्सटेन्शन. ठीक आहे, हे दोन मोमेंट्स आपल्याला यामध्ये बघायला भेटतात. बराबर. ठीक है, तो ये दो ही जो आपको दिखेंगे, हे दोन खूप इंपॉर्टेंट जॉइंट्स है. याच्याबद्दल मी डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलं. ठीक है, इसके बारे में ज्यादातर क्वेश्चन पूछे जाते हैं और संध्याकाळपर्यंत मी काय करेल, तुम्हाला त्याचे क्वेश्चन आन्सर पाठवून देईल. ठीक आहे, क्वेश्चन बँक मी पाठवलेली आहे, नोट्स पाठवलेला आहे, पीडीएफ पाठवलेला आहे बुकचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आणि याच्यासाठी कोणती बुक रेफर करायची तुम्हाला, चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 3 साठी कोणती बुक रेफर करायची आहे. एक मिनिट मी अनम्यूट करतो सगळ्यांना. कोणती बुक रेफर करनी है, बोलो जल्दी से. एचईपीची जी प्रॅक्टिकल बुक आहे, म्हणजे हँडबुक जी आहे ती तुम्हाला रेफर करायची आहे. आर काले आणि SR कालेची. ठीक आहे, निराली पब्लिकेशनची बुक आहे, चॅप्टर नंबर 3 आणि चॅप्टर नंबर 4 याच्यासाठी आपल्याला ती यूज करायची आहे. ठीक आहे, फक्त त्यांच्यासाठी चॅप्टर नंबर 3 आणि 4 साठी आर काले आणि SR काले आपल्याला यूज करायची है. अभी किसी को कुछ क्वेश्चन पूछना है तो पूछो. सर शोल्डर मूवमेंट रिपीट करा ना. चलना शोल्डर जॉइंट का. अब देखो शोल्डर जॉइंट के बारे में हम देख रहे थे, तो शोल्डर जॉइंट की जी मूवमेंट आहे ते एकदा लिहून घ्या. फ्लेक्शन फ्लेक्शन कॉमा एक्सटेंशन अडक्शन अबडक्शन कॉमा रोटेशन आणि सर्कमडक्शन तर हे काय झाले, दीज आर द मोमेंट पॉसिबल फॉर शोल्डर जॉइंट. आप कभी ये बुक लेंगे आर काले आणि SR कालेची, तर तेव्हा तुम्हाला हे डिटेल मध्ये बघायला भेटेल. सोमवारीच तुम्ही काय करा, ही बुक लायब्ररी मधून इश्यू करा. ठीक आहे, तो परचेस केलं तरी पण चालेल. खूप चांगली बुक आहे, तुम्हाला नेहमीच यूज होईल. ठीक आहे, डिग्रीला पण ही बुक यूज होऊ शकते. जास्त काही किंमत नाही याची, 70-80 रुपयामध्ये ही बुक येऊन जाते. ठीक आहे, तितकं तुमचा रोजचाच खर्च आहे. सर मंडेला कॉलेज आहे का? दिस इज हो आहे ना, आहे कॉलेज. जोपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही अशी पुढची काही. ठीक आहे, जर कॉलेज नसेल असेल तर तोपर्यंत बाहेरची ज्या गोष्टी आहे किंवा बाहेरचे जे न्यूज असतील त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. ठीक आहे, जोपर्यंत कॉलेज ऑफिशियल नोटिफिकेशन टाकत नाही तुम्हाला, ठीक आहे, तोपर्यंत तुमचा कंटिन्यू शेड्यूल चालू राहणार आहे. मंडेला किंवा त्याच्या पुढे कॉलेज प्रॅक्टिकल रेग्युलर चालू असणार आहे. काय प्रॅक्टिकल होणार सगळंच होईल ना, आता रेग्युलर कॉलेज आहे तर सगळंच होईल. ठीक आहे, चला, अजून कोणती कोणाला काय बॅच आहे question मंडेला? मंडेला तुमच्या मंडेला कोणकोणते प्रॅक्टिकल असतात त्याच्यानुसार तुमची जे टाइम टेबल पाठवलेलं आहे त्याच्यानुसार तुमचे नाही, प्रॅक्टिकल बॅच होणार. ए की बी? बी आहे बी. ऑफलाईन बॅच. स्टुडंट सॉरी, हा, जे स्टुडंट येणार आहे त्या दिवशी त्यांचे प्रॅक्टिकल्स होणार. काय करायचं, मंडे ट्युजडे आणि वेनसडे यावेळेस जे प्रॅक्टिकल्स असतात त्यांच्या जे मॅन्युअल्स आहे सोबत ठेवायचे. ठीक आहे, ज्यांचं प्रॅक्टिकल असेल त्यांचं मग प्रॅक्टिकल करायचं. आणि थर्सडे फ्रायडे सॅटर्डेला HEP BCP, ठीक आहे, अजून कोणतं प्रॅक्टिकल असेल HEP आणि BCP ची मॅन्युअल सोबत ठेवायची. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, तर इथे मी स्टॉप करत आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.